तर मी आली मम्मीकडे आणि मला आता मम्मी बाहेर गेलेली आहे। आता मला किचन काउंटर क्लीन करायचं आहे। खूप घाण झालेला होता, मेसी झालेला होता, पूर्ण क्लीन करायचं होतं। टोटल सगळी भांडी वगैरे घासून गॅस वगैरे सुद्धा क्लीन करायचं आहे। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करते। तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे झालं असं की मला फक्त किचन आणि ना काउंटर आणि थोडी भांडी क्लीन करायची होती, गॅस क्लीन करायचा होता। पण झालं असं की जेव्हा मी आवरायला घेतलं तेव्हा मला ही टाईल्स पूर्ण खराब वाटत होती। टाईल्सवर पूर्ण चिकट डाग झालेले होते, तेलकट तुप्पट सगळं उडालेलं होतं। तर मला ते सुद्धा क्लीन करायची वेळ आली, कारण मम्मीला पण आता क्लिनिंग करायचीच होती जवळपास। तर म्हटलं चला मीच किचन क्लिनिंग डीप क्लिनिंग करून देते। त्या अगोदर म्हटलं किचनवरचा जो काही पसारा आहे तो आवरायला घेतला। म्हणजे सगळ्यात आधी जी काही भांडी होती जेवणाची वगैरे ताटं सगळं धुवून घेतलं। त्यानंतर जे बर्नर म्हणा किंवा जे काही प्लेट्स असतात गॅसवरचे जे काही स्टँड असतात सगळं धुवून घेतला। हे अशा प्रकारे जर आपण आधी किचन काउंटरच क्लीन करून घेतलं ना तर नंतर आपल्याला ना किचन काउंटर मोकळा मिळतो। आणि टाईल्स वगैरे घासायचे होते त्यामुळे किचन पूर्ण रिकामा करायचा होता। त्या अगोदर सगळी भांडी वगैरे घासून घेऊ म्हटलं, कारण भांड्याचा पसारा असला तर उभं राहता येत नाही किचन ओट्यावरती। आणि पूर्ण जे किचन ओट्याच्या बाजूला जे काही स्विच होते, बटन होते, ते सुद्धा पूर्ण चिकट झालेले होते। आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी एकदा मम्मीचं किचन क्लीन करून दिलेलं होतं, तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण त्यावेळेस मी किचन पूर्ण टाईल्स वगैरे क्लीन करून दाखवलेलं नव्हतं। तर आता मम्मीचे पण किचन क्लिनिंग टाईल्स वगैरे मला पूर्ण वरतून टॉप टू बॉटम मला क्लीन करायचं होतं, तर तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा, खूप खूप सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि कमेंट करा। तर बोलता बोलता छान अशी सगळी जी ओट्यावरची भांडी होती तर ती घासून घेतली। तर भांडी घासताना मी व्हिडिओ स्पीडमध्ये केलेला होता, कारण भांडी घासताना नॉर्मली तुम्हाला कंटाळा येऊन जाईल, व्हिडिओ लॉंग होणार आहे थोडीशी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे किचन काउंटर कसा क्लीन करते। आणि हे जे स्विच होते ना तर जवळून दाखवलेलेच आहे की किती खराब झालेले होते। पूर्ण तेलकट गॅस तिथेच असल्यामुळे ना आपण जो स्वयंपाक बनवतो त्याची वाफ लगेच इथे बसते आणि जे काही धुळीचे बाहेरचे काही बाल्कनीतनं धूळ वगैरे उडते ते सुद्धा इथे चिकटून जातात। त्यामुळे स्विच वगैरे पूर्ण काळे पडलेले होते, हात लागून सुद्धा स्विच असे पूर्ण काळे आणि तेलकट चिकट झालेले होते। म्हटलं चला आता क्लीन करून घेऊया। मला क्लिनिंग करायला खूप छान वाटतं आणि बऱ्याच वेळा मी माझ्या घरचे सुद्धा क्लिनिंग तुम्हाला दाखवलेले आहे। तर क्लिनिंग करताना मला छान म्हणजे मला स्वयंपाक करताना मला इतकं काही म्हणजे फारसं आवडत नाही, पण स्वयंपाक हा आपल्याला करावाच लागतो। त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मला घरातली क्लिनिंग, किचन क्लिनिंग, डीप क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग मला खूप आवडते। तर पटापटा माझ्याकडनं क्लिनिंग होते, मी पटपट सगळं क्लीन करते, कोणतंही सोल्युशन इथं वापरलेलं नाही आहेत। व्हिडिओ थोडीशी फास्ट करणार आहे, लॉंग व्हायला नको म्हणून, तर बिलकुलही स्किप करू नका। आणि बघा आता हे जे स्विच होते ना ते स्विचचं असं झालं की जुना बोर्ड होता आणि एक नवीन बोर्ड केलेला आहे इथे। तर तो कसा आहे ना मला पाण्याने म्हणजे स्विच जेव्हा मी घासत होते त्यावेळेस मी कोरडी घसणी घेतलेली होती। तर तुम्ही सुद्धा कोरडीच घसणी वापरा, कारण स्विच बोर्ड जुना असला किंवा नवीन असला पण मग ओली घसणी किंवा ओला कपडा घ्यायचा नाही आहेत, सुकी घसणी घ्यायची आहे। कोरडी असली तरी चालेल, तारीची घसणी घ्यायची आणि सगळं असं घासून घ्यायचं। सगळे जे काही बटन आहे, स्विच आहे, बाजूचे जे काही असतं ना सगळं असं घासून घेतलं। त्यानंतर कोरडाच कपडा घेतला, कोरड्या कपड्याने जे काही असं थोडं जे काही घासलेलं होतं ना सगळं पुसून घेतलं। बघू शकता तुम्ही बोर्डाची आधीची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन कशी झालेली आहे। तर खूप काळा झालेला होता आणि स्विच जेव्हा मी घासला ना तर जेव्हा शेवटला कोरड्या कपड्याने पुसून घेतला आणि मग थोडासा ओलसट कपडा घेतला आणि त्याने छान परत एकदा पुसून घेतलं तर लगेचच स्विच इतके व्हाईट शुभ्र दिसायला लागले होते, सगळे काळपट थर सगळे निघून गेलेले होते। त्यानंतर बघा आता जी काही ओट्यावरची टाईल्स होती ना ती पूर्ण म्हणजे चिकट झालेली होती, जवळून तुम्हाला दाखवायचं विसरली, पण आता पूर्ण टाईल्स घासायला घेतली, कारण बरेच दिवस झाले मम्मीला काही इतकं फारसं वरती चढून क्लिनिंग जमत नाही। मम्मी जितकं असेल तितकं किचन खालचाच गॅस ओटा आणि टाईल्स क्लीन करतेच, पण ओट्यावरती चढून आता मला आज टाईल्स क्लीन करायची होती। तर मम्मीला पण आता क्लिनिंग करायचीच होती, तर म्हटलं चला माझ्यामुळे थोडीशी हेल्प तिलाही होऊन जाईल आणि थोडीशी तुम्हालाही काहीतरी माझ्यामुळे आयडियाज भेटेल, मोटिवेशनल वाटेल व्हिडिओ बघून। तर तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करायचा होता। तर मम्मीकडे जवळपास आता 2 दिवस सुट्टी होती शिवांशला, त्यामुळे आलेली होती आणि म्हटलं चला आता घरामध्ये बसून मम्मीचंही एखादं काम पूर्ण होईल आणि माझीसुद्धा एखादी डेली रुटीन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। तर 2 दिवस व्हिडिओज आल्या नाहीत तर कारण माझ्या डोळ्याला किरपुळी आलेली होती। तर किरपुळी बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसलेही माहिती, तर किरपुळी आलेली होती डोळ्याला, तर खूप दुखत होती आणि खूप अजूनही म्हणजे किरपुळी माझ्या डोळ्यावरती आलेली आहे। तर मला बिलकुल म्हणजे खूप पेन होत होता आणि
उष्णता खूप बॉडीमध्ये हीट खूप आहे आणि त्यामुळे उष्णतेमुळे पाणी कमी पिल्यामुळे त्यामुळे मला नेहमी किरपुळीचा त्रास होतो आणि किरपुळी आल्यामुळे ना मला काहीच सुचत नव्हतं. तर छान असं सकाळी उठून चहा वगैरे पिला, थोडंसं फ्रेश झाली आणि मग किचन ओटा आवरायला घेतला, कारण मम्मी बाहेर गेलेली होती. घरामध्ये मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच होतो, बाकी सर्वजण बाहेर गेलेले होते, हॉस्पिटलमध्ये काम होतं त्यांना. तर चला म्हटलं किचन तरी आवरायला घेऊया. घरामध्ये तसंच पसारा पडलेला मलाही आवडत नाही, त्यामुळे तर बाकीची किचन घरातली क्लिनिंग तर करून झालेली होती. तर आता हा गॅस जर बघितला ना, तर टाईल्स जेव्हा मी घासली ना तर इतकं चिकट झालेलं होतं ना, तर तारीची घसणीने अगदी चकचक होऊन जातं. आणि ही जी टाईल्स आहे ना मम्मीची, टाईल्स थोडीशी अशी प्लेन नाही आहे, त्याला डिझाईन आहे, त्यामुळे खाच्याची टाईल्स आहे, त्यामुळे मला पूर्ण अशी घसायला थोडासा वेळ लागला. व्हिडिओ थोडीशी फास्ट केलेली आहे, कारण पूर्ण डिटेल्समध्ये दाखवायला, म्हणजे व्हिडिओ भरपूर लॉंग झाली असती तर फास्ट मोमेंटमध्ये तुम्हाला शूट करून पूर्ण शेअर केलेलं आहे. त्यानंतर मग सगळी टाईल्स घासून घेतली आणि पाण्यानेच धुवून घेतली, कारण ओल्या कपड्याने पुसलं की परत ओल्या कपड्याचे जे काही डाग असतात ते टाईल्सला चिकटतात आणि खराब दिसते, त्यामुळे छान असं पाणी चोतून घेतलं. पटकन झटकन काम होऊन जातं. आणि त्यानंतर आता हा जो गॅस 3 याचा जो गॅस आहे ना, तर माझा जो गॅस आहे तो ग्लासचा आहे, ग्लास आहे, त्याला काचेचा आहे. तर घसायला असा थोडासा हार्ड जातो वरती उचलून घ्यायला. तर मम्मीचा कसा स्टीलचा आहे, त्यामुळे असं मी वरती उचलून उभा करून असं छान आतूनसुद्धा घासून घेते. जे काही जळकट वगैरे डाग होते, मम्मीचं जे काही ओतू गेलेलं होतं, तर इतकं काय फारसं मम्मी म्हणजे ज्या बायकांना जास्त जमत नाही. आपण जेव्हा मुली आपण जेव्हा क्लिनिंग करतो ना, तर आपण फारसं म्हणजे डीप क्लीनच करतो. आता बघा हे जे खालूनसुद्धा इतकं खराब झालेलं होतं, तेलकट चिकट आणि ओतू गेलेलं होतं, गॅसवर काहीतरी जळलेलं होतं. तर सगळं असं तारीच्या घसणीने घासून घेतलं आणि पाणी ओतून दिलं. सगळं अगदी इतकं स्वच्छ निघून गेलेलं होतं. जे काही थर लागलेले होते, चिकट म्हणा तेलकट म्हणा, सगळं घासून काढणार होते. आणि जे काही जळालेले डाग असतात ना, ते सुद्धा आज तुम्हाला दाखवणार आहे क्लीन करून. तर आता खालतून जितकं फारसं क्लीन करू शकत होते तितकं मी क्लिनिंग करून घेतली आणि पाण्यानेच धुवून घेतलं. त्यानंतर झालं असं की गॅस वगैरे घसून घेतला. टाईल्स एकदा आधी घसली ना तर खालच्या खाली आपल्याला गॅस क्लीन करता येतो. टाईल्सवर चढून मला इतकं म्हणजे फरशी जी असती किचन काउंटरची, ती पूर्ण म्हणजे साबणीच्या फेसने सटकाळी झालेली होती. तर म्हटलं गॅस आपण नंतरच क्लीन करूया, पहिले टाईल्सच क्लीन करू, कारण मला टाईल्सवरती इकडे तिकडे ओट्यावर फिरायचं होतं आणि पाणी टाकताना पाय सटकायला नको, त्यामुळे मग गॅस ओटा तसाच ठेवला. पहिले टाईल्स क्लीन केली. टाईल्स क्लीन झाल्यानंतर गॅससुद्धा स्वच्छ घासून घेतला आणि छान पाण्याने धुवून घेतला. तर मी काही ओल्या कपड्याचा वापर करत नाही. माझ्या घरी मी कधी कधी ओल्या कपड्याचा वापर करते आणि मम्मीकडे जर असली तर गॅस हा स्टीलचा असल्यामुळे कसाही धुवा तुम्ही, कसाही यूज करा, काही होत नाही. आणि गॅसचा ग्लास असेल तर मग त्याला थोडंफार जपावं लागतं. माझा जो काचेचा बर्नर आहे ना, तर तो कसा आहे, त्यावरती गरम पाणी जर सांडलं तर चालत नाही. गरम स्वयंपाक वगैरे बनवला तर थोडा वेळ थंड होईपर्यंत थांबावं लागतं. तसं गॅस स्टीलचा असला की कसाही धुवा तुम्ही, धामसूम कसाही वापरा, त्याला काहीही होत नाही. आणि स्टीलचा गॅस खरंच चांगला असतो, धुवायलासुद्धा खूप कसंही आपण यूज करू शकतो, कसंही आपण म्हणजे कशाही पद्धतीने धुतला तरी त्याला काही होत नाही. तर गॅस वगैरे छान धुवून घेतला आणि त्यानंतर ही जी टाईल्स होती बाजूची, किचन काउंटरचा जो कडप्पा होता ना साईडने, तो सुद्धा छान असा घासून परत पाण्याने एकदा धुवून घेतला. आणि आजूबाजूला जी काही किचन काउंटर होतं ना, तर कानाकोपरा छान असा घासून घेतला, कारण सगळं मम्मी रोजच्या रोज डीप क्लिनिंग करते, पण थोडंफार चिकट झालेलंच असतं, जे म्हणजे मम्मीला काही फारसं आता इतकं होत नाही. त्यामुळे मग मीच असं आली का मी असा गॅस क्लीन करून देत असते. पूर्ण गॅस असा घासून घेऊन तारीच्या घसणीनेच घासते. जे काही इतकं चिकट झालेलं असतं ना, तर तारीच्या घसणीने सगळं निघून जातं. कोणतंही सोल्युशन वगैरे वापरत नाही. एक तर लिक्विड वापरते. मम्मीकडे आता भांड्याचं साबण होती, तर भांड्याच्या साबणीनेच आता सगळं क्लीन करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता टाईल्स किती चमकायला लागली. तर किचन काउंटर पूर्ण चमकायला लागलं होतं, चकाचक झालेलं होतं. पाण्यानेच असं वायपरने छान पुसून घेतलं. ओला कपडा बिलकुलही घेतलेला नव्हता. किचन काउंटर क्लीन करताना तुम्ही वायपरचाच यूज करत जा. वायपरने अगदी किचन काउंटर अगदी कोरडा तर होतो, पण किचन काउंटरवर कोणतेही डाग आणि वास देखील राहत नाही, कारण कपड्याचा जेव्हा यूज होतो त्यावेळेस कपड्याचा तिथे वास लागून जातो आणि किचन काउंटर मेसी अजून दिसायला लागतो. तसं न करता असं वायपरनेच पाणी टाकून छान पुसून घेते मी, वायपरने ओढून घेते. तर आता बोलतं माझा किचन काउंटर आणि गॅस पूर्ण क्लीन झालेला होता.
त्यानंतर आजूबाजूचं तर सगळं क्लीन झालेलं होतं. तर बटन जर बघितले गॅसचे जे काही बटन असतात ना त्यावरती दिसून येत नाही. बटन आता इतके स्वच्छ केलेले होते तरीसुद्धा इतकी घाण राहून जाते ना. तर बटनाच्या बाजूला इतका चिकट थर लागलेला असतो. तो कसा काढायचा ना, चाकू वगैरे घ्यायचा, सुरी घ्यायची, बारीक सुरी वगैरे चालते किंवा सुई वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर त्या पद्धतीने तुम्ही आता मी जसं बटन क्लीन करते तसंच चाकू वगैरे वापरत असेल तर व्यवस्थित वापरा. हातामध्ये शक्यतो घुसण्याची वगैरे शक्यता असते. तर एकदम इझिली म्हणजे छोटे तुम्ही जर घरामध्ये मोठे यंग तुम्ही मम्मी वगैरे असाल तुम्ही मम्मीला सांगून सुद्धा क्लीन करू शकतात त्यामुळे. आणि एकदम हळूवारपणे आपल्याला क्लीन करायचं आहे. साईडने तुम्ही बघू शकतात मी असं गॅसच्या बटनाच्या बाजूने असं चाकूने खरडून घेतलेलं आहे. तर किती चिकट थर निघालेला आहे. बटनाच्या इथे सुद्धा चिकट थर झालेला होता. तर तसाच असा चाकूने क्लीन करून घ्यायचा. त्यामुळे काय होतं ना की आपला गॅस अगदी चकाचक नवीन दिसायला लागतो. आपण किचन गॅस वगैरे सगळं घासून तर काढतो पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण विसरून जातो किंवा लक्षात येत नाही. तर त्या कशा मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहे. आय होप तुम्हाला अशा काही छोटे छोटे टिप्स तुम्हालाही आवडल्या असतील. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतरांना देखील शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा काहीतरी आयडियाज भेटेल माझ्या व्हिडिओजपासून. आणि एक लाईक नक्कीच करा. तर बघा आता इथे छान असे बटन वगैरे छान असे परत एकदा खरडून घेणार आहे. तर छान असे घासून पाणी वगैरे टाकूनच धुवून घेते मी. त्यानंतर बघा हे जे काही जिथे आपण बर्नरच्या बाजूला जे काही फिटिंगचे जे काही स्क्रू वगैरे असतात तिथेसुद्धा इतके काळे पडलेले होते स्क्रू. पूर्ण गॅसचं जे काही जळालेलं वगैरे आपण काही गॅसवर काहीच भाजलं वगैरे तर जळलं जातं. तर पूर्ण काळा वगैरे थर जडलेला होता त्या स्क्रूला. तो सुद्धा छान घासून घेतला. आजूबाजूचं पण त्याच्या बाजूला सुद्धा असं खराब झालेलं होतं. ते सुद्धा असं घासून घेतलं. सुरीने काढून घेतली घाण आणि मग पाण्याने छान धुवून घेतली. तर आता नवरात्री वगैरे येणारे आहे आणि घरामधली क्लिनिंग तर मम्मीलाही करायची होती. तर म्हटलं ठीक आहे मी 2 दिवस आहे तोपर्यंत आपण काय जे जमल ते करून घेऊया. जे मला जमत होतं जितकं माझ्याकडनं पॉसिबल होतं ते तितकं मी करायला घेतलं. तर गॅस काउंटर तर पूर्ण क्लीन झालेला होता. आता मम्मीला आल्यावर सांगेल की मम्मीला आल्यावर मम्मी मला स्वतःच बोलली होती की मला बटन वगैरे स्विच वगैरे क्लीन करायचे आहे. तर मला लक्षात आलं की क्लिनिंग करायचीच होती. तर म्हटलं मीच करून देते क्लिनिंग. मला झटपट क्लिनिंग जमते. मम्मीकडनं थोडाफार वेळ मम्मीलाही दुसरं काम होतं घरामध्ये. तर म्हटलं मीच करून देते क्लिनिंग. तर छान आता सगळं घासून झालेलं होतं. बारीक सारीक सगळं तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या कामामध्ये विसरून जातो क्लिनिंग करायचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यानंतर जे काही बर्नर म्हणा किंवा वायपर म्हणा तर वायपरचा यूज इतका झालेला होता की पूर्ण चिकट झालेलं होतं. ते सुद्धा छान तारेच्या घासणीनेच घासून घेतलं आणि मग नंतर नळाखाली छान धुवून घ्यायचं. बर्नर देखील आपण रोजच्या रोज घासले. रोजच्या रोज भांड्यांसोबत जर घासले तर बर्नरचे जे काही होल असताना ते सुद्धा आपण रोजच्या रोज बर्नर धुवून जर वापरलं तर बऱ्याच वेळा आपला जो गॅस आहे लवकर जाण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा गॅस आपला लवकर जातो आणि आपल्याला समजून येत नाही की गॅसचा यूज इतका तर नाही आहे पण गॅस इतकं लवकर कसा संपला. तर बर्नरमुळेच होतं फारसं. कारण बर्नरला जे काही होल असताना तर बर्नरचे होल असे पॅक झालेले असतात. चिकट थर म्हणा किंवा काही घाण अडकलेली असते त्यामुळे बर्नरचे होल पॅक झाल्यामुळे गॅस स्लो चालायला लागतो आणि गॅस लवकरात लवकर यूज व्हायला लागतो. आणि स्लो असल्यामुळे आपलं गॅस लवकर यूज होतो आणि मग लवकर संपण्याची शक्यता असते. तसं न करता आपण बर्नरचे हे जे काही बर्नर आहे ना तर ते सुद्धा आपण रोज क्लीन करायचे. तर काही नाही तारेच्या घासणीने वगैरे किंवा रोजच्या घासणीने क्लीन केले तरीही चालतात. आणि त्यामुळे तुमचा गॅस थोडा जास्तीत जास्त 2-4 दिवस अजून जास्त चालेल. तर अशा काही छोटे छोटे टिप्स असतात ज्या रोजच्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता बघा इथली जी काही किचन वाट्याच्या गॅसची बाजूची काही काउंटर होतं ती क्लीन करून घेतलं. एकदा घासून घेतलं, वायपरने क्लीन करून घेतलं. हा जो इथला कपडा असतो तो छान इथेच आपल्या साबणीने वगैरे धुवून घेतला आणि इथेच मी चोळून वगैरे घेत असते. मी बाथरूममध्ये वगैरे किचनचे कपडे नेत नाही. त्यानंतर आता जो काही नळ होता टॅप होता तर छान असा तारीच्या घासणीने घासून घेतला. इतकं सगळं उडालेलं असतं त्यावरती. तर असे टाईल्स वगैरे नळ वगैरे छान घासून घेतलं. त्याच्या खालचा आजूबाजूची काही टाईल्स होते ती सुद्धा छान घासून घेतली. सगळं मेसी झालेलं होतं. तर अशा तारेच्या घासणीने रोजच्या रोज सुद्धा एक हात तुम्ही मारू शकतात. 2-5 मिनटं एक्स्ट्राची जर सवय लावून घेतली ना तर अगदी तुमचं किचन काउंटर एकदम क्लीन राहणार आहे. तर मम्मीने अगदी स्वच्छच ठेवलेला आहे पण आता डीप क्लिनिंग करताना मला कानाकोपरा क्लीन करायचा होता. आणि आता जे काही बेसिंगच्या जाळीवरती जी काही घाण होती ना
ही सगळी अशी कॅरी बॅगमध्ये काढून घेतली. आणि माझी रोजची माझ्या घरीसुद्धा अशी सवय आहे, कॅरी बॅग मी नक्की किचनवरती ठेवत असते. जो काही ओला कचरा असतो किचनवरचा तर त्या कॅरी बॅगमध्ये टाकल्याने काय होतं ना, किचन आपला घाणेरडा वास येत नाही, जे काही छिलटे वगैरे होतात ते होत नाही. आणि डस्टबिनमध्ये सुद्धा आपण या कॅरी बॅग पॅक करून टाकू शकतो. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळाच राहतो, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम होत नाही. आणि आता थोडीशी व्हिडिओ फास्ट केलेली होती, तर व्हिडिओ बेसिंग स्वच्छ मी असा चकचक घासून घेतलेला होता. आणि त्यामधली जी जाळी होती ती सुद्धा घासून घेतली. आणि मग त्यानंतर जे काही आजूबाजूला सांडलेलं पाणी होतं ते वायपरनेच क्लीन करून घेणार आहे. काय होतं ना की आपण भांडी वगैरे घासतो, बेसिंगसुद्धा घासतो, पण ही जाळी जी असते ना तर जाळीच्या खालती इतकं चिकट झालेलं असतं ना, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. व रोजच्या कामांमध्ये आपल्याला कंटाळा देखील येत असतो की आता इतकी डीप क्लिनिंग करायचा कंटाळा येतो, त्यामुळे आपण तसंच ठेवतो. मग त्यामुळे आतमध्ये पूर्ण घाणेरडा वास यायला लागतो बेसिंगमधनं. आपण ज्या वेळेस म्हणतो ना की बेसिंगमधनं इतका घाण वास येतो पाईपामधनं आणि तुमतं देखील, त्यामुळे असं चिकट वगैरे झालेलं असतं. ते रोजच्या रोज बेसिंगच्या खालची जाळीसुद्धा क्लीन करायची. त्यानंतर जी किचन काउंटरच्या बाजूची जी काही टाईल्स होती ना तीसुद्धा छान अशी घासून आणि ओल्या कपड्याने पुसून घेतली. आणि मग आता हे जे तुम्हाला बॉटलचे जे काही झाकणं दिसत असतील तर याचा वापर मी कशासाठी करते, मम्मीनेच लावलेले आहे तर तुम्हाला पण सांगते. गॅस हा कसा आहे ना किचन ओट्यावरती असं घासला जातो, इकडे तिकडे सरकवताना करकर आवाज येतो ना, तर त्यामुळे मग काय होतं ना किचन ओट्यावरती सुद्धा स्क्रॅचेस येतात. त्यामुळे मग असे बॉटलचे जे काही आपले झाकणं असतात ना तर ते झाकणं खालतून जे काही गॅसचे पाय असतात त्याला स्टँड असतात ना त्याला असे चारी साईडने चारी बॉटलचे जे काही झाकणं होते वेस्टेड तर ते फेकून न देण्यापेक्षा असा रियूज करून खालती लावलेले आहे, ज्यामुळे आपण किचनवरती गॅस सरकवला जरी तरी करकर आवाज येत नाही, स्क्रॅचेससुद्धा पडत नाही आणि इझिली आपण इकडे तिकडे मूव करू शकतो. त्यामुळे कशा वाटल्या आयडियाज तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आता ह्या ओट्यावरती मम्मीने छोटंसं मनी प्लांट ठेवलेलं होतं, तर काहीच मी पसारा ठेवलेला नाही. माझ्या पद्धतीने किचनवरती जितका पसारा होता मी तितका रिकामा करून घेतला. आणि टाईल्स तुम्ही या साईडनी सुद्धा दाखवते की किती चमकत आहे. आधी खूप म्हणजे खूप खराब आणि मेसी झालेली होती. स्विचसुद्धा बघू शकतात पूर्ण घासून घेतलेले आहे आणि पूर्ण चकाचक नवीन झालेले होते. टाईल्स पूर्ण चमकायला लागलेली होती, ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं होतं. त्यानंतर जिथे गोष्टी जर आपण ऑर्गनाईज केल्या ना तर आपला किचनसुद्धा अगदी स्वच्छ दिसायला लागतो. तर हे जे लायटर आहे ते सुद्धा छान पुसून घेतलं. त्यानंतर गॅससुद्धा बघू शकतात पूर्ण चमकायला लागला आहे, ट्रान्सपरंट दिसत होतं. त्यामध्ये छान असा कानाकोपरा सगळं तुम्हाला बारीक सारीक दाखवलं आहे कसं घासून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने माझी गॅसची क्लिनिंग करून झालेली आहे. आवडले असेल आयडियाज नक्कीच फॉलो करा, लाईक करा, खूप खूप सपोर्ट करा. आणि तुम्हीसुद्धा अशीच क्लिनिंग करता का ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान वाटलं आता क्लिनिंग करून, थोडंसं मनालासुद्धा खूप सुकून वाटतं ज्यावेळेस अशीच क्लिनिंग आपण करतो त्यावेळेस. आणि आता थोड्या वेळात किचन ओटा सुकूनच जाणार आहे, फॅन वगैरे लावलेला होता. चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.